नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण बायोलॉजीचा तिसरा टॉपिक सुरू केलेला आहे, प्लांट वॉटर रिलेशन. त्यामध्ये काल आपण प्लाझ्मोलायसिस आणि फॅसिलिटेटेड डिफ्युजन हा पॉईंट पाहिला. आपण आता पाथ ऑफ वॉटर अक्रॉस द रूट दॅट इज फ्रॉम इपिब्लेमा अप टू झायलेम इन द स्टिलर रिजन हा पॉईंट बघणार आहे. त्याचा अर्थ काय? रूट हेअरनी वॉटर ॲब्सॉर्ब केल्यानंतर ते साधारणतः स्टिलर रिजन म्हणजे स्टिली या शब्दाचा अर्थ आपण व्हॅस्क्युलर बंडल म्हणतो. आणि व्हॅस्क्युलर बंडल म्हणजे झायलेमपर्यंत कसं पोहोचतं हे आपल्याला पाहायचं आहे. वॉटर इज ॲब्सॉर्ब बाय रूट हेअर सेल थ्रू इम्बिबिशन, डिफ्युजन अँड ऑस्मॉसिस. आपण तिन्ही पॉईंट बघितले. इम्बिबिशननी पाणी ॲब्सॉर्ब केलं जातं, डिफ्युजननी ॲब्सॉर्ब केलं जातं, ऑस्मॉसिसनी केलं जातं. इम्बिबिशन शब्दाचा अर्थ बघितला. हायड्रोफिलिक सबस्टन्सेस जे आहेत ते पाणी अट्रॅक्ट करतात, ॲब्सॉर्ब करतात. डिफ्युजनचा अर्थ आपण बघितला होता. वॉटर मॉलिक्यूलची मुवमेंट होते हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. आणि ऑस्मॉसिस ही कन्सेप्ट आपण पाहिली होती की ज्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल्स ऑर आयन्स मूव्स फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आता बघा, कॉन्सिक्वेंटली द सेल बिकम्स टर्गीड. ज्यावेळेला पाणी आत जातं त्यावेळेला सेल कशी बनते? टर्गीड बनते. टर्गीड म्हणजे गच्च भरलेली बनते. इट्स टर्गर प्रेशर इन्क्रीजेस. आपण पाहिलं होतं सायटोप्लाझम, प्रोटोप्लाझम जो आहे त्याच्यात प्रेशर वाढतं, टर्गर प्रेशर आपण त्याला म्हणतो. बट इट्स DPD व्हॅल्यू डिक्रीजेस. आता DPD म्हणजे आपण ॲक्च्युली काय पाहिलं होतं? डिफ्युजन प्रेशर डिफिसिट. म्हणजेच ॲक्च्युली त्या सेलची थर्स्ट म्हणजे सेलची तहान असं आपण पाहिलं होतं. ही व्हॅल्यू डिक्रीज होते कारण सेल गच्च पाण्याने भरलेली आहे. हाऊएव्हर इमिडिएटली ॲडजेसंट कॉर्टिकल सेल इनर टू इट, त्याच्या शेजारची जी कॉर्टेक्सची सेल आहे हॅज मोर DPD व्हॅल्यू. त्याची व्हॅल्यू DPDची जास्त असते. हॅज मोर DPD व्हॅल्यू बिकॉज इट्स OP इज मोर. कारण त्याचा OP हा मोर असतो. देअरफोर कॉर्टिकल सेल विल सक वॉटर फ्रॉम टर्गीड रूट हेअर सेल. त्यामुळं टर्गीड जी वॉटर हेअर सेल झालेली आहे, रूट हेअरची सेल, त्याच्यापासून कॉर्टेक्सच्या सेल काय करतात? पाणी सक करून घेतात. इट देन बिकम टर्जिड. म्हणजे ती सेल आता टर्जिड बनते. द फ्लॅसिड रूट हेअर सेल नाव ॲब्सॉर्ब वॉटर फ्रॉम द सॉईल. म्हणजे याच्यानंतर काय होतं? रूट हेअर सेलमधलं पाणी कॉर्टेक्सच्या सेलमध्ये आल्यामुळं पुन्हा ती रूट हेअरची सेल पाणी ॲब्सॉर्ब करते कारण ती फ्लॅसिड झालेली आहे. कारण त्याच्यातलं वॉटर शेजारच्या कॉर्टेक्सच्या सेलनी शोषून घेतलेलं आहे. आता बघा, वॉटर फ्रॉम द टर्गीड कॉर्टिकल सेल इज सक्ड बाय इनर कॉर्टिकल सेल. पहिल्या कॉर्टेक्सच्या सेलनी पाणी ॲब्सॉर्ब करून घेतलं, त्याच्यानंतरच्या शेजारच्या सेलनी ते पाणी ॲब्सॉर्ब केलं आणि हे असं सेल टू सेल ही मोमेंट चालू राहते. एका सेलकडून दुसऱ्या सेलकडे गोज ऑन. दस ए ग्रेडियंट ऑफ सक्शन प्रेशर इज डेव्हलप. आणि अशा पद्धतीनं सक्शन करणं म्हणजे शोषून घेण्याचं प्रेशर निर्माण होतं. फ्रॉम सेल ऑफ इपिब्लेमा, इपिब्लेमा म्हणजे बाहेरचा लेअर, टू कॉर्टेक्स ऑफ द रूट. कॉन्सिक्वेंटली वॉटर मूव्ज रॅपिडली अक्रॉस द रूट थ्रू लूजली अरेंज लिव्हिंग सेल्स ऑफ कॉर्टेक्स. कॉन्सिक्वेंटली म्हणजे त्याच वेळेला काय होतं आहे? वॉटर मूव्ज रॅपिडली म्हणजे भरभर जातं, फास्ट पास होतं रूटकडून लूजली अरेंज लिव्हिंग सेल्स ऑफ कॉर्टेक्सकडे. फॉलोड बाय पासेज सेल्स. त्याच्यानंतर पासेज सेल्समध्ये जातं, त्या एंडोडर्मीच्या असतात. अँड फायनली इंटू द सेल ऑफ पेरिसायकल. इथं डायग्रॅममध्ये आहे पेरिसायकलपर्यंत. प्लाझम इज इन द क्लोज प्रॉक्झिमिटी विथ पेरिसायकल. आणि त्या पेरिसायकलच्या जवळच झायलेमचा जो पार्ट आहे प्रोटोझायलेम तो असतो. म्हणजे तिथंपर्यंत पाणी पोहोचतं. आता ही डायग्रॅम बघा. ह्या डायग्रॅममध्ये तुम्हाला पाथ ऑफ वॉटर अपटेक बाय रूट दाखवले. पहिल्यांदा काय म्हटलं आहे बघा, रूट हेअर आहे तेवढं आधी समजून घ्या. रूट हेअरनंतर कॉर्टेक्समध्ये पाणी येतं, कॉर्टेक्सनंतर एंडोडर्मीजमध्ये, एंडोडर्मीजनंतर पेरिसायकलमध्ये आणि पेरिसायकलनंतर झायलेमच्या प्रोटोझायलेममध्ये पाणी जातं. आता इथे पेरिसायकलच्या ठिकाणी कॅस्पेरियन स्ट्रिप्स असं तुम्हाला म्हटलं आहे. आता कॅस्पेरियन स्ट्रिप्स म्हणजे काय? तिथे असलेल्या काही सेलच्या भोवती एक फॅटी डिपॉझिशन असतं आणि त्यामुळं वॉटर तिथे पास होऊ शकत नाही, ते तिथं साठून राहतं.
आणि वॉटर साठल्यामुळं त्याचं एक प्रेशर निर्माण होतं आणि मग नंतर पासेज सेलमधून ते प्रोटोझायलेममध्ये जातं. इथं आपल्याला 2 पाथवेज दाखवले आहेत, सिम्प्लास्ट पाथवे आणि अपोप्लास्ट पाथवे. आता अपोप्लास्ट पहिल्यांदा बघा. अपोप्लास्टमध्ये काय होतं, रूट हेअरमधून पाणी सेल वॉलच्या बाजूनी कडेनी सेलमध्ये एंट्री न करता प्रोटोझायलेमपर्यंत पोहोचतं. आणि सिम्प्लास्टमध्ये काय होते बघा, इथे सिम्प्लास्टमध्ये पाणी आतमध्ये एंट्री करते आणि प्रोटोझायलेमपर्यंत सेलमधून आतून जाते. म्हणजे त्या 2 सेलच्या मध्ये प्लाझ्मोडेस्माटा तयार झालेला असतो, त्याच्याकडून पाणी बाहेर आतमध्ये प्रोटोझायलेमपर्यंत पोहोचतं. ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर बीइंग ए कंटिन्युअस प्रोसेस. वॉटरचं ॲब्सॉर्प्शन हे कंटिन्युअस असतं. ए सॉर्ट ऑफ हायड्रोस्टॅटिक प्रेशर इज डेव्हलप. त्यामुळं एक ठराविक प्रमाणात प्रेशर निर्माण होतं. दिस इज कॉल्ड रूट प्रेशर. याला आपण रूट प्रेशर म्हणतो. इट इज ड्यू टू द रूट प्रेशर वॉटर फ्रॉम पेरिसायकल इज नॉट ओनली फोर्स्ड इन टू झायलेम. म्हणजे फक्त ते झायलेमपर्यंत जात नाही, बट ऑल्सो कंडक्टेड अपवर्ड अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी. म्हणजे झायलेमपर्यंत पाणी पोहोचतंच, पण झायलेमपासून पुन्हा रूटपासून स्टेमपर्यंत आणि स्टेमपासून टॉपपर्यंत पाण्याचं कंडक्शन होतं या रूट प्रेशरमुळं. पाथवे ऑफ वॉटर अक्रॉस द रूट इसेन्शियली ऑकर्स. त्याचे 2 प्रकार आहेत, अपोप्लास्ट आणि सिम्प्लास्ट. पाथवेमध्ये अपोप्लास्ट, सिम्प्लास्ट. आता सिम्प्लास्टमध्ये काय दिले, व्हॅक्युओलर आणि ट्रान्समेम्ब्रेन. आता ट्रान्समेम्ब्रेन म्हणजे काय तर पुढं आपण बघणार आहोत. व्हेन सम अमाऊंट ऑफ वॉटर पासेस अक्रॉस द रूट थ्रू द सेल वॉल अँड इंटरसेल्युलर स्पेसेस. इंटरसेल्युलर म्हणजे मधल्या जागेमधून ऑफ कॉर्टिकल सेल ऑफ रूट, इट इज कॉल्ड अपोप्लास्ट. धिस पाथवे ऑकर्स अप टू एंडोडर्मिसपर्यंत होतं. आणि आता दुसरी डेफिनेशन बघा, ह्या तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. व्हेन वॉटर पासेस अक्रॉस फ्रॉम वन लिव्हिंग सेल टू अदर लिव्हिंग सेल थ्रू प्लाझ्मोडेस्मॅटा. प्लाझ्मोडेस्मॅटा म्हणजे 2 सेलला जोडणारा सायटोप्लाझमचा ब्रिज. 11वी इथे झालं होतं. देन इट इज कॉल्ड सिम्प्लास्ट पाथवे. इट इज ऑल्सो कॉल्ड ट्रान्समेम्ब्रेन पाथवे. त्याचंच दुसरं नाव दिलं आहे ट्रान्समेम्ब्रेन पाथवे. म्हणजे इथं जो तुम्हाला फ्लोचार्ट दिलेला आहे, ह्या फ्लोचार्टमध्ये फक्त तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं आहे, 2 पाथवे, आणि सिम्प्लास्टलाच आपण ट्रान्समेम्ब्रेन असं म्हणणार आहे. आता ब्रॅकेटमध्ये काय दिले ते आपण बघूया. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये द अपोप्लास्टिक पाथवे प्रोव्हाइड ए रूट टुवर्ड द व्हॅस्क्युलर स्टिली थ्रू द free spaces and cell walls of the epidermis and cortex. An additional apoplastic route that allows direct access to the xylem and phloem is along the margins of the secondary roots. Secondary root develop from pericycle, a cell layer just inside the endodermis. The endodermis is characterized by मगाशी सांगितलेलं Casparian strips. ए सुबराइज्ड लेयर. सुबराइज्ड म्हणजे सुबेरिन नावाचा एक सबस्टन्स असतो वॅक्ससारखा. दॅट फोर्सेस ऑल टू मूव्ह इन सिम्प्लास्ट इन ऑर्डर टू एंटर द व्हॅस्क्युलर सिस्टीम. म्हणजे व्हॅस्क्युलर सिस्टीम म्हणजे झायलेमध्ये एंट्री करण्यासाठी. सीन सेकंडरी रूट ग्रो थ्रू द एंडोडर्मिज, ए डायरेक्ट पाथवे टू झायलेम अँड फ्लोएम इज अवेलेबल दॅट बायपासेस म्हणजे मार्ग करून देतात कॅस्पेरियन स्ट्रीप अँड अलाउज to enter the vascular system without moving into the symplast. Symplast म्हणजे लिव्हिंग सेल्स. सिम्प्लास्ट म्हणजे लिव्हिंग सेल्स. आता याच्यानंतरचा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे मेकॅनिझम ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. मेनली देर आर 2 ways ऑफ ॲब्सॉर्प्शन, दॅट इज पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन अँड ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन. आता पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय आणि ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. आत्तापर्यंत आपण इथेच थांबूयात. बघा.